म्हण्या अय म्हण्या उठ रे पोरा, तुला आज इंटरव्ह्यूला जायचं आहे ना. किती वेळ झोपतं, चल उठ बर पटकन. आई झोपू दे ना थोडं. एक नंबरचं उदासी पोट्ट आहे, त्याच्या बुडावर लेखाच्या तिरप पुरवले तरी तर पत्ता नाही. चल उठ बरं. तसाही मोठा उजेडच पाडणार आहे त्या पोरगा इंटरव्ह्यूला जाऊन. तुझ्या पोरगा म्हणजे काऊन काऊन तुमचं नाही का पोरगा, माझ्या एकटीच आहे का रे? काय माहिती तेवढं रिकाम टेकडं दरिंदर पोरगा मला कसं पैदा झालं तर. अजी बाबा तुमचं पोरग होय म्हणल्यावर तुमच्यातले 2-4 गुण तर माझ्या अंगात येईनच ना. राहू दे रे, तू त्याच्या तोंडाला तोंड नको लावू बरं. जा, तुझ्या इंटरव्ह्यू आहे ना, जा त्या कंपनीवाला वाट पाहत असेल, जा इंटरव्ह्यू जा, त्याला मी पाहून घेतो. हो माहीत पडन काय दिवे लावते तर. फक्त कंपनी विकून खाऊ नको म्हणजे झालं. तुमच्यासारखं नको समजू मला. तुम्ही जशी माझ्या आप्पाजीची जमीन पुरी विकून खाल्ली तसं नाही करणार मी. ते बुडं पहिले टोले मारत होतं ना, आता तूही टोले मारायला लागला का बाबा? जाय तू, जा, ते इंटरव्ह्यू आहे ना, जाय तू इंटरव्ह्यूला जाय, जा लिंक इथून पटकन. चला मग जातो मी इंटरव्ह्यू द्यायला. तिकून आले राही खिचडी बेसन बनवतो मस्त आणि मिरचे पण तळजो. माय कमी नाही सर. का म्हटलं काय ना? अजी अंदर येऊ का म्हटलं मी. एवढा तर अंदर आला बे तू, अजून किती अंदर येतं बे? ये बाबू ये. पाहू दे तुझी फाईल पाहू दे. हे घ्या पहा. अबे येडपटा, ते फाईल माझ्या हातात दे. अजी तर मग तसं सरळ सरळ सांगा ना जी. हे घ्या पहा फाईल. तुझं नाव काय आहे? माझे नाव लसूण चोटले आहे. या फाईलीमध्ये तर तुझं नाव मने लिहिलं आहे रे. तिथं लिहिलं आहे ना सर्व, मग कायले विचारून राहिला तू? हे पोट्ट भाई ऑपिटी वाटून राहिलं साला मला. वे लय शानपणा मारून राहिला का? इंग्लिश जमते का तुले? हो जमते ना इंग्लिश, पण ते काय पैसा पाण्याचा प्रॉब्लेम राहते ना, म्हणून मी देशीच पेतो फक्त. अबे बेवड्या, इंग्लिश बोलता येते का म्हणते तुले तो? इंग्लिश बोलता आली असती तर तुमच्यासारख्या भंगार कंपनीत आलो असतं का मी, ते बी 8,000 काम करायला. का बे, तुला 10वी मध्ये तर 40% आहे आणि 12वीत 35% कसे काय? ते पोरीबारीच्या चक्करमध्ये फसलो होतो ना मी, म्हणून तर माझे 35 आले. आणि त्या पोट्टीचे चांगले 95% आले. तुला काऊन घेऊ आम्ही आमच्या कंपनीत? कारण मला नोकरीची गरज आहे. अरे बाबा, म्हणजे तुझ्याजवळ असं काय आहे जे दुसऱ्याजवळ नाही आहे? अबे मला काय माहित बे दुसऱ्याकडे काय आहे ना काही नाही. मी का साला दुसऱ्याच्या संडासात का वाकू पाहतो का काय आहे म्हणून त्यांच्याजवळ? अबे चिलीम फुक्या, तुला आमच्या कंपनीत काऊन काम करायचं हे तू सांग ना पहिले. तुमच्या भंगार कंपनीचं मला तोंड बी नव्हतं पाहायचं, पण ते बाकी कंपनीवाल्याने मला हाकलून लावलं ना, म्हणून मी ते यायला लागलो. बरं, ह्या जो माझ्या हातामध्ये जो पेन दिसून राहिला याला आम्हाला विकून दाखव बरं. ले पेन 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 1 नंबर पेन 5 रुपयामध्ये फक्त एकच पेन. एकदा घेतला का कधी शाही संपणार नाही. एकच नंबर पेन आहे. घ्या 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 घ्या, मस्त पेन आहे. हो घ्या हो. काही जमलं नाही का? मजा नाही आली बरोबर? अहो 1 नंबर पेन आहे. ह्या पेनाने लिहिलं तर एकच नंबर अक्षर येते. ह्या पेन जर तुम्ही खिशाला लावला तर तुम्ही साहेब दिसता. अंडी मंडी संडी, जर तुम्ही माया हा पेन घेतला नाही तर तुमच्या. अरे बा, बरं आम्ही 3 जण घेतो त्या पेन, ते लवकर. या पाय बाबू, तुला आमच्या कंपनीत जबाबदार म्हणून काम करा लागन. तू त्याची काळजी नको करू, कारण मागं ज्या कंपनीत मी काम करत होतो ना, ते कंपनी पुरी डुबली. लोक म्हणतात त्याला मीच जबाबदार होतो. बरं, जेव्हा कंपनीला तुझी गरज राहील तेव्हा तू काय करशील? मी कामावर येणार नाही, चाट मारीन. होय, तू जा रे बा, तुझ्या घरी जा. तू कोण्या कामाचा नाही आमच्या कंपनीसाठी. चाललो, मला बी नाही काम करायचं अशा भंगार कंपनीत. बे पोट्ट्या, थांब तू. 1 नंबरचा दलिंदर दिसून राहिला मुले. यासारखे रिकामचोट आहेत खाऊ लोकांचीच आपल्या कंपनीला डुबवासाठी गरज आहे. तू थांब, इकडे ये. म्हणजे तू पगार किती घेशील हे डिस्कस करायचं का?